हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ईश्वर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. टिकली पडली आहे ती इग्नोर करा. आम्ही आलो होतो स्वामी समर्थांचा देऊळ बंद 2 पिक्चर बघायला. जस्ट बघून आलो होतो. स्टार्टिंगलाच काढणार होती ब्लॉग पण खूप उशीर झाला होता आणि मूवी मिस होईल त्याच्यामुळे चालू नाही केला. पटापट गेले मूवी बघितला. खूप छान मूवी आहे, नक्की बघा. आणि फायनल आता आम्ही थिएटरमधून बाहेर पडले आहे. भावनी डॅडूसुद्धा तिथे आहे. चला घरी गेल्यावर भेटूया आपण. आज आम्ही गेलो होतो देऊळबंद 2 बघायला. तुम्हाला इंट्रोवरून कळलंच असेल की आम्ही कुठे गेलो होतो. तर देऊळबंद 2 बघायला गेलो होतो. खूप छान मूवी आहे, नक्की बघा. मोस्ट रेकमेंड मूवी आहे. खूप छान वाटते बघायला, अजिबात बोर होत नाही. खूप भारी मूवी आहे. आणि मूवीला मी भाव्या आणि भावेश गेलो होतो. पहिला आम्हाला खूप भीती वाटत होती कारण आम्ही फर्स्ट टाईम भाव्याला थिएटरमध्ये घेऊन गेलो होतो. ती रडेल का, मूवी बघून देईल का, की काय करेल. थोड्या वेळाने दोघांपैकी कोणाला बाहेर जावं लागेल का तिला घेऊन, असं वाटत होतं. पण भाव्याने अजिबात त्रास दिला नाही. जसं मूवी स्टार्ट झाल्यापासून ते मूवी संपेपर्यंत मस्त भाव्याने झोपून गेली होती. अजिबात ती उठली नाही, त्रास नाही तिला, काहीच नाही कळलं, रडलीसुद्धा नाही. आम्हा दोघांनासुद्धा मूवी बघायला मिळाली, एन्जॉय करता आली मूवी आणि खूप बरं वाटलं. आणि आता वाजले आहे 1:30. आम्हाला 3 वाजता निघायचं आहे आई एकविरेच्या दर्शनाला, कारण की आमची कुलस्वामिनी आहे आणि भाव्या झाल्यापासून आम्ही गेलो नाही. तर भाव्याला घेऊन जायचं आहे आईच्या दर्शनासाठी. तर त्यासाठी सगळी तयारी चालली आहे. आणि ना आज झोपणार नाही आहेत कारण की 3 वाजता परत उठावं लागेल, त्यामुळे अजिबात झोपणार नाही. त्यामुळे सर्वांना तयारी करून ठेवायला लावली आहे. आम्हाला प्लस आहे ना नाश्त्यासाठी कांदा पोळीसुद्धा बनवून न्यायचं आहे, कारण की आम्हाला कुठे थांबायचं नाही. आम्हाला लवकरात लवकर आईच्या दर्शनासाठी जायचं आहे. जेवण आम्ही बाहेर करू पण नाश्ता आम्हाला इकडूनच करून जायचं आहे, घेऊन जायचं आहे. तर आता 3 वाजेची वाट बघायची आहे. तोपर्यंत जेवढं पण काय होईल ते सर्व तयारी वगैरे करून घ्यायची आहे. आणि मी थोडंसं क्लिनिंगसुद्धा रूम करून घेतली आहे आणि अजून आहे बऱ्यापैकी माझ्याकडे टाईम. तर थोडीशी जी आहे ती क्लिनिंग करून घेते आणि तुम्हाला मी दाखवते की मी काय काय सामान घेतलेलं आहे ते. इकडे आहे भाव्याच्या औषधाची बॅग, इकडे भाव्याच्या कपड्यांची बॅग आहे, इकडे तिला डॉल लागते त्याच्यामुळे ही तिची डॉल आणि हे सगळं. आणि इकडे सगळं बाकीच्यांचे कपडे वगैरे काढून ठेवलं आहे. इकडे माझं मेकअपचं किट आहे आणि असं बऱ्यापैकी मी तयारी करून ठेवली आहे. देवीच्या ओटीला लागणारं सर्व सामान आम्ही इथूनच न्यायला लावलं आहे. तर त्याच्या आईने रात्री सर्व सामान काढून ठेवलेलं. आता मी बॅगमध्ये भरून घेते. इकडे बड्डे बॉय आहे, हॅपी बड्डे सुंदरा. मस्त अशी ग्रीन कलरची साडी घालून अशी काहीशी तयार झाली आहे. इकडे आई 3 वाजता निघालेली आहे. हां बरोबर, बरा लक्षात करून दिला. आणि आता फायनली 3:15 झाले आहेत आणि वाट बघतोय गाडी यायची. गाडी आली की आमची सवारी निघेन वे टू एकविरा. एकविरा माते की जय. आंघोळ करता करता मग खिंडी जवळ गुड मॉर्निंग. आमचा आता प्रवास गेलेला आहे झोपेमध्ये. तर आता आमचा प्रवास बाकी आहे. मस्त असं बाहेर उजळलेला आहे आणि बघूया लवकरात लवकर पोहोचूया आणि आईच्या दर्शनालाच जाऊया. की आई आहे झोपले मामी आणि आमचे बाकीचे मेंबर आणि इकडे आमच्या भावना पिल्लू तुझे चला. आम्ही घेतलाय छोटूसा ब्रेक, चेन ब्रेक. सगळे गाडीतून उतरले आहेत. भाव्या मामी, इकडे आई आहे, इकडे आमची लादरी अलिशा, भाग्यश्री आणि भावेश.
जस्ट आम्ही आता एकविरेला पोचले आहेत. आता चढायला सुरुवात करू. पहिल्या पायरीपासूनच चढणार आहोत. तर आता चढायला सुरुवात करू. चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला. आईच्या दर्शनासाठी आलो आहोत पायथ्या मंदिराकडे. आता जस्ट आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे. आता जसजसा प्रवास होईल तसं आम्ही तुमच्यासोबत शेअर करेन. भाव्या आज चाली करायला लागली आहे. तिला हौस आली आहे चाली करायची. आईच्या दर्शनाची जायचंय. आईच्या दर्शनाला आल्या ना पिल्लू माझी. पिल्लू आणि आता चाचू चाललेला आहे. चाचूची ड्युटी पिल्लूला घेऊन चढायची. असं चढताना तुम्हाला मठ्ठा, काकडी, फ्रूट्स असे वेगवेगळे भेटतात. नवस घेतला की असं नवस पण फेडायला बरेच जण येतात मंदिरात. आता खरी गर्दी सुरू झाली आहे. आता थोडी थोडी गर्दी दिसायला लागली आहे. तर वरती जाऊन किती गर्दी असते काय माहीत. आम्ही 30% चढलो आहे अजूनपर्यंत. आणि तुम्ही चढत असाल तर खूप इकडे शॉप वगैरे पण असतात. 5 पायरीचं मंदिर आलं आहे. तर आपण दर्शन घेऊन येऊया. हे आहे आपल्या आईचं 5 पायरी जवळचं मंदिर. 5 पायरीच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता पुढची चढाई चालू केली आहे. तर हळूहळू चालू आहे. गर्दीमधून रस्ता करतात. गर्दी आहे खूप. कारण संडे आहे आणि संडे निमित्त गर्दी असणारच. तर गर्दी आहे. त्या गर्दीला वाट काढत आईच्या दर्शनासाठी चालले. ते तुम्हाला गडावर ओटीचं सामान, खाऊ पिऊचं सामान, त्यानंतर चिक्या वगैरे सर्व मिळतं. आणि आता गर्दी बघा. हॅट्स ऑफ इकडच्या सर्व दुकानदारांना. एवढं सामान घेऊन चढणं म्हणजे खाऊ काम नाही. आपल्याला नुसतं चढायला होत नाही. हे सर्वजण एवढं सर्व सामान घेऊन चढतात. खरंच मानला पाहिजे त्यांच्या भक्तीला. ते पण रोजच्या रोज. 90% चढून झालेलं आहे. आता फक्त 10% आहे चढायचं किंवा मंदिरात. आईसाठी पेड्यांचा 2 बॉक्स घेतलाय. एक आईने आणि मी दोघींनी सुद्धा घेतलाय. फायनली पायऱ्या वगैरे चढून झालेल्या आहेत. आता मंदिराकडे जायचा रस्ता सुरू झालेला आहे. चला जाऊया आता आईच्या मंदिरात. चला आता जाऊया आईच्या दरबारात आईचं दर्शन घेण्यासाठी. आणि संडेची गर्दी बघा आईच्या दर्शनासाठी. आता तर अजून वाजले आहेत 10:30 झाले आहेत तरी सुद्धा इतकी गर्दी आहे. आता जस्ट लाईन मध्ये उभे राहिल्यात. आता बघूया किती वेळ लागतो तो आईच्या दर्शनासाठी. ठेवता त्या कूलरवर आता.
कर ना. महिलांना डाव्या साईडला थांबू द्या, पुरुषांनी पुढे यायचंय. आम्ही चाललोय आईच्या दर्शनासाठी. आम्ही चाललो आहोत आईच्या दर्शनासाठी. आईचा उदो उदो, माझ्या आई माऊलीचा उदो उदो. आमचं दर्शन वगैरे करून झालं आहे. जस्ट मंदिराच्या बाहेर पडले आहे. फोटो वगैरे काढला आहे. शॉपिंगची सुरुवात झाली आहे. मिठाई आणि इकडे मस्त गोड चिंचा मिळतात तर त्या घेतल्या आहेत. आता बघू पुढे जाऊन काय काय शॉपिंग होते ते. शॉपिंग करत करत आम्ही अर्धा रस्ता उतरलेले आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त उतरलेले आहेत. आता थोडंसं उतरायचं बाकी आहे. मग जेवण आणि मग तिकडून आपल्या घरी. हे दर्शनी कडे कपुडा जाऊ दे मग तुला पाहिजे पहिला मार त्याला, मार घे, केक उचललेला आहे. आता काय नव्हतं आता जवळ आहे लांबू नको जवळ अरे तुला मी ते पेटत होतो त्यासाठी बोलत होता. पेटत होतो त्यासाठी, केकसाठी नाही. काय मारतो तो बघ ना कसं राहिलं. फोटो तर काढ आमचा. येईल ना बरं मला त्यासाठी स्पेशल आले. एवढी गरमी आहे की तुला लगेच जाईल. त्याला फोन केला. त्याचा आवाज नाही. त्याला फोन केला.